श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 28 ऑक्टोबर, वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत वसुबारस. तसेच उद्या रमा एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशीच वसुबारस आले आहेत. यामुळे यावर्षी या वसुबारसचे महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढले आहेत. वर्षभरात येणाऱ्या सणांचा राजा मानल्या गेलेल्या दिवाळीची सुरुवात ही वसुबारसने केली जाते. वसुबारसच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे. ती पूजनीय असून या दिवशी तिची पूजा केली जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा वसुबारस सण साजरा केला जातो. वसुबारस या शब्दातील वसु म्हणजे धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या वसुबारसच्या दिवशी आई आपल्या मुलांसाठी व्रत करते. हे व्रत केल्याने मुलांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य मिळते. यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस स्त्रिया व्रत करतात आणि सायंकाळी गायीची पूजा करून बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हे व्रत सोडले जाते. हे व्रत फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषही करू शकता. वसुबारसच्या दिवशी घरात देवी लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी घरात असणाऱ्या गाई वासराच्या मूर्तीची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी घरातील सौभाग्यवती बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, हळद कुंकू आणि अक्षता वाहतात. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गाईला निरंजनाने ओवाळले जाते. केळीच्या पानावरती पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. या वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा केली जाते. परंतु गायीपासून मिळालेले पदार्थ जसे की दूध, दुधापासून बनवलेले इतर पदार्थ हे सेवन केले जात नाही. या वसुबारसच्या दिवशी गहू, मूग सुद्धा खाल्ला जात नाही. तुपामध्ये, तेलामध्ये तळलेले पदार्थही या दिवशी सेवन केले जात नाही. वसुबारस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे आणि याच दिवशी रमा एकादशी असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. उद्या सोमवार वसुबारसच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कोणताही त्रास हा फक्त 2 दिवसात संपेल आणि मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातल्या अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वयोवृद्ध लोकांनी सुद्धा हा उपाय अवश्य करायचा आहे. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुमचं एखादं खूप महत्त्वाचं काम आहे, अगदी ते काम पूर्ण होण्यासाठी येते परंतु त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात आणि पुन्हा ते काम तुमचं अपूर्ण राहत असेल, तसेच तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, आपल्या आजूबाजूला असे जळाऊ प्रवृत्तीचे लोक भरपूर राहतात, त्यांना आपली प्रगती देखवत नाही, आपल्या आयुष्यामध्ये अडचणी कशा येतील यासाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. कधीकधी अशी लोक असतात की ती आपल्यासमोर नेहमी गोड बोलतात परंतु आपल्या मागे आपलं वाईट बोलतात. आपलं वाईट होण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. तर अशा शत्रूंपासून दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो. तसेच बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो, तिथली जागा कशी असते हे आपल्याला माहीत नसतं. तिथून आपण जेव्हा घरी येतो तेव्हा तिथली नकारात्मकता जी आहे तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि यामुळे घरात अचानक वातावरण खराब होते. भांडणे, मतभेद, कलह, आजारपण, लक्ष्मी न टिकणे, पैशांच्या अडचणी येणे यासारख्या समस्या आपल्या घरामध्ये सुरू होतात. या दिवशी जर तुम्ही ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकून हे स्नान केलं तर आपलं शरीर हे पूर्णपणे शुद्धीकरण होतं आणि शरीर शुद्धीकरण करणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहेत. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल.
शक्य नसेल तर तुम्ही 8 वाजेपर्यंत हे स्नान केले तरीही चालेल। सर्वप्रथम उठल्यानंतरनं आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे। हे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे कच्चं दूध। कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध जे असतं तर ते तुम्हाला 1 चमचाभर या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे। गाईचे दूध हे अमृतासमान मानले जाते आणि हेच दूध जर आपण अंघोळीच्या पाण्यात टाकले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। आपल्याला लागलेले दोष, नकारात्मकता, अडचणी, इडापिडा ही नष्ट होऊन आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। म्हणून 1 चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध हे अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला तुळशीची 2 पाने सुद्धा टाकायची आहेत। या दिवशी रमा एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिले जाते। एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं ही तोडली जात नाही, यामुळे तुम्ही आजच तुळशीचे पानं तोडून ठेवू शकता किंवा तुम्हाला नाही शक्य झाले तर तुळशीपाशी गळून पडलेली जी पानं असतात तर ती सुद्धा तुम्ही घेऊन त्या अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता, कारण तुळशीची पाने हे कधीही शिळी होत नाही। त्याचबरोबर पुढची वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल। एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते, परंतु आता आपल्याला सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य नसते। यामुळे तुम्ही थोडंसं गंगाजल हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। हे स्नान करत असताना बरेच जण चुकीच्या पद्धतीने स्नान करतात आणि म्हणून बऱ्याच वेळा आपण काही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकूनही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही। नेहमी अंघोळ करताना सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यावे। डाव्या खांद्यावरती पाणी घेऊन तुम्हाला डोक्यावरून हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे। जेव्हा तुम्ही हे स्नान करत असणार आहे तेव्हा तुम्हाला मनामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी, नकारात्मकता ही मनामध्ये ठेवायची नाही। अगदी शुद्धतेने तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। देवघरातल्या देवतांची पूजा ही तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर तुमच्या घराजवळ एखादी गाय वासरू असेल किंवा गाई असेल किंवा गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्हाला त्या गाईला थोडीशी बाजरी आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचा आहे। या दिवशी गाईला बाजरी आणि गूळ हा खाऊ घातल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि जेव्हा आपण गाईला ही वस्तू खाऊ घालतो तेव्हा 33 कोटी देवी देवतांची कृपा ही आपल्यावरती होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।